रुपये देण्याचं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं। ध्यानधारणा ही सर्वांगीण आरोग्यासाठीच प्रमुख साधन असल्याचं सांगत मनःशांती आणि आत्मपरीक्षण यांचं महत्त्व उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी अधोरेखित केलं। नवी दिल्लीत आयोजित ध्यान नेतृत्व जागतिक परिषदेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते आज बोलत होते। तणाव व्यवस्थापन, एकाग्रता वृद्धिंगत करत भावनिक लवचिकता दृढ करण्यासाठी ध्यान महत्त्वाचं आहे। हे जीवनाकडे पाहण्याचा शांत आणि समग्र दृष्टिकोन विकसित करते, असंही राधाकृष्णन यावेळी म्हणाले। चिंतनाची खरी शक्ती ही मनुष्याच्या परिवर्तनामध्ये आहे, हे अधोरेखित करतानाच चिंतनामुळे ताण कमी करण्यास, लक्ष केंद्रित होण्यास, भावनिक वृत्ती वृद्धिंगत करण्यात आणि अतिविचार तसंच अतिकष्ट यासारख्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यास सहाय्य करते, असं उपराष्ट्रपतींनी सांगितलं। आजचं विश्व हे अनेक आव्हानांना तोंड देत असून संघर्ष हा केवळ बाह्य नसून तो प्रत्येकाच्या अंतर्गतही अस्तित्वात आहे। या संदर्भात इतरांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आणि ते समजवण्यासाठीची क्षमता निर्माण करतानाच शांतता, स्पष्टता आणि सकारात्मक दृष्टिकोन आणण्यामध्ये चिंतन हे परिवर्तनकारी भूमिका बजावू शकतो, असं ते म्हणाले। नागरिकांनी LPG सिलेंडर बुक करण्यासाठी